ग्राहक म्हणून तुम्हाला सर्वांना काही कायदेशीर अधिकार आहेत. ते अधिकार म्हणजे तुमचं अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक मोठं शस्त्र आहे. आजच्या व्हिडिओत त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. हे आपल्याला इतिहासात शिकवलंच आहे. दरम्यान या 3 वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी ज्यावेळेस आपण दुकानात जातो त्यावेळेस ग्राहक म्हणून तुमचे काही महत्त्वाचे अधिकार आहेत. तर या सगळ्यांची जाण तुम्ही ठेवली, तुम्ही तुमचा अधिकार पाळला तर निश्चितच समोरच्या व्यक्तीला भ्रष्टाचार करायला वेळ मिळणार नाही. सर्वात आधी तुम्ही काय करता, एखादी गोष्ट खरेदी केली की त्याचं बिल मागत नाही. ज्यावेळेस तुम्ही बिल मागत नाही, ती वस्तू खरेदी केल्याचं बिल घेत नाही, तिथेच तुम्ही फसता आणि त्यानंतर पुढच्या कारवाईला तुमच्याकडे काही पुरावा नसतो. सगळ्यात आधी महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करताना पुढील काही नियम पाळण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरचं लेबलिंग जे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लेबलिंग चेक करणं, अन्नपदार्थाची डेट काय, एक्सपायरी डेट काय, तयार कधी झाले, या सगळ्या गोष्टी चेक करणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, MRPपेक्षा जास्त पैसे द्यायचे नाहीत. मेडिकलच्या बाबतीत त्या औषधाचा एक्सपायरी दिनांक म्हणजे अंतिम दिनांक हे तपासणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घ्यायचे नाहीत. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्याही दुकानात तुम्ही जी खरेदी कराल त्या खरेदीचं बिल हे त्या दुकानदाराकडून मागून घेणं गरजेचं आहे. ते बिल म्हणजे तुम्ही ती वस्तू खरेदी केल्याचा एक पुरावा असतो. गरज पडली तर कायदेशीर प्रक्रियेसाठी, कायदेशीर कारवाईसाठी एक महत्त्वाचं काम ते बिल तुमच्या हातातलं करतं. तर एकट्या तुकाराम मुंडे साहेबावर निर्भर न राहता आपण देखील त्यांच्या कारवाईला हातभार लावूया आणि या देशाला लवकरच भ्रष्टाचारमुक्त, भेसळमुक्त करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.